नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 8 जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात बांधकाम कामगारांची मते लोकसभा निवडणुकीत कुठे गेली. भांडी संच वाटप कार्यक्रमात नामदार मुश्रीफ यांचा खोचक सवाल. अपप्रचाराला बळी न पडता साथ देण्याची केली विनंती. गोड साखरच्या कथित 300 कोटींच्या कर्जाला आमचा विरोधच. भरमसाठ कर्जाचा बोजा निर्माण करून कारखाना खासगी कंपनीला विकण्याचा संचालक मंडळाचा डाव. गोड साखरेचे माजी संचालक अमर चव्हाण यांचा घणाघाती आरोप. माजी संचालकांसह सभासदांनी दिले प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. भूमी अभिलेख कर्मचारी योगेश पाटील यांची खातेनिहाय चौकशी करा. चुकीच्या पद्धतीने मोजणी करून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा आरोप. आजरा तहसील समोर सुरू केले बेमुदत धरणे आंदोलन. चंदगड तालुक्यातील घटप्रभा आणि ताम्रपर्णी नद्या पात्राबाहेर. बहुतांशी मार्गावरील वाहतूक ठप्प. जनजीवन विस्कळीत. बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील दाटे येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प. शेतकरी कामगारांच्या हितासाठी दौलत अथर्व नेटाने चालवणार. भविष्यात कारखाना महाराष्ट्रात नंबर 1 बनवायचा आहे मानस. अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला विश्वास. हलकर नेते झाला कामगारांचा विमा धनादेश वाटप कार्यक्रम संपन्न. शालेय निवडणुकीतून दिले ईव्हीएमचे धडे. महागावच्या महात्मा फुले विद्यालयाचा उपक्रम. लोकशाही मूल्ये विद्यार्थ्यांच्यात रुजवण्यासाठी घेण्यात आली शालेय मंत्रिमंडळ निवडणूक. पुणे जनता बँकेच्या गडिंग्लज शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. संचालक श्रीकांत पाटील, डॉक्टर रणजित कदम यांची प्रमुख उपस्थिती. 8 वर्षाच्या अखंडित विश्वासाबद्दल शाखा व्यवस्थापक ज्योतिबा पाटील यांनी मानले गडिंग्लजकरांचे आभार.